नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतोय कडधान्यांमधल्या हिरव्या हरभऱ्याची चमचमीत, चविष्ट, चवदार अशी रस्सा भाजी। तर आपण इथे अर्धा कप हिरवे हरभरे घेतले आहेत। ते आपल्याला कोमट पाण्यामध्ये 4 ते 5 तासांसाठी व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहेत। आता आपण 5 तासांनी बघतोय आपले हरभरे आकाराने वाढलेले आहेत आणि छान भिजले गेलेले आहेत। आता आपण एक प्रेशर कुकर घेऊन त्यामध्ये हे भिजवलेले हरभरे टाकणार आहोत। त्यासोबतच आपल्याला एक ग्लासभर पाणी टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। कुकरचं झाकण लावून आता आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। तर इथे आपण आता वाटणाची तयारी करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे कांदा, टोमॅटो, आलं आणि लसूण घेतला आहे। एक मीडियम आकाराचा कांदा घेऊन त्याला आपण असे उभे कट देणार आहोत। 3 टोमॅटो घेतले आहेत, ते सुद्धा आपल्याला उभे चिरून घ्यायचे आहेत। आता इथे मी आलं घेतलं आहे 1 इंच, त्याला आपण बारीक चिरून घेणार आहोत। त्यासोबतच लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या आहेत, त्यालाही आपण बारीक चिरणार आहोत। आता इथे मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला आहे। त्यात 1 छोटा चमचा तेल टाकून घेतला आहे। त्यानंतर मी उभा चिरलेला हा कांदा टाकला आहे। कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन कलरपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता इथे मी आलं आणि लसूण टाकून घेतला आहे। त्यानंतर मी अख्खे धने 1 छोटा चमचा टाकून घेतला आहे। त्यानंतर मी उभे चिरलेले हे टोमॅटो सुद्धा टाकून घेतले आहे। सर्व साहित्य आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। गॅस बंद करून सर्व साहित्य आता आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे। कुकर थंड झाल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता हरभरे छानपैकी शिजले आहेत। आता इथे आपण थंड झालेले हे सर्व साहित्य वाटून घेणार आहोत। मला वाटल्यास इथे तुम्ही थोडंसं पाणी टाकून हे सर्व साहित्य वाटू शकता। वाटणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता तुम्ही, अशी असायला हवी। आता इथे मी गॅसवर एक पातेलं गरम करायला ठेवलं आहे। त्यात 3 चमचे तेल टाकलं आहे। त्या तेलामध्ये सर्वप्रथम मी तमालपत्र टाकले आहेत 2, त्यानंतर दालचिनीचे 2 तुकडे टाकले आहेत आणि 3 लवंग टाकून घेतले आहेत। सर्व साहित्य आपल्याला तेलामध्ये 1 मिनिटासाठी छान गरम करून घ्यायचं आहे। यात आपण वाटलेली ही पेस्ट टाकून घ्यायची आहे। एक 5 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे। आता वाटणामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा जिरे पावडर, चवीनुसार मीठ, धने पावडर अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा, घरचा मसाला 1 चमचा, लाल तिखट अर्धा चमचा टाकून घ्यायचा आहे। सर्व साहित्य आपल्याला छानपैकी मिक्स करायचं आहे। पुन्हा एकदा 5 मिनिटासाठी आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे।
आता यात आपण शिजवलेले हे हिरवे हरभरे टाकून घ्यायचे आहेत. सोबतच आपण गरम पाणी टाकून घेणार आहोत. तुम्हाला पाहिजे त्या कन्सिस्टन्सीने तुम्ही इथे गरम पाणी टाकू शकता. झाकण न ठेवता आता हा रस्सा मी 10 मिनिटांसाठी उकळून घेतला आहे. गॅसची फ्लेम तुम्हाला लो ठेवायची आहे. गॅस बंद करून आता आपण ही रस्सा भाजी सर्व करून घेणार आहोत. तडक्यासाठी इथे मी 1 छोटा चमचा तेल गरम केलं आहे. त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे आणि लाल तिखट अर्धा छोटा चमचा टाकून घेतला आहे. सोबतच हिंग टाकून घेतला आहे आणि या प्रकारे आपण तडका आपल्या रस्सा भाजीवर टाकून घेणार आहोत. सोबतच लांब कट केलेले हे आल्याचे तुकडे आणि कोथिंबीर टाकून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपली ही चवदार आणि चविष्ट हिरव्या हरभऱ्याची भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग.